सर्वेंद्रिय गुणावासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृक्षैव ब्रह्माचं वर्ण आहे. ते काही शरीर नाही. आपण जीवाला शरीर असते, ब्रह्माला काय नाही, शरीर नाही. आकाशाला कुठं उपाधी असते त्याप्रमाणे. मग शरीर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये इंद्रिय असतात. त्रिगुणात्मक आपलं शरीर आहे. मग त्याचं इंद्रिय 11 इंद्रिय आहे. कोणते कोणते 11 आहे? मन त्याच्यातलं काय अध्यक्ष आहे. तिला कोणते समजणे येत नाही बा. सर्वेंद्रिय विवर्जितम. तिथं कुठं काय इंद्रिय असतात का? सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम असंग स्वरूपात आहे. सर्ववृत्त म्हणजे सर्व भूतांना आधार आहे. आधार असावा लागत असतो ना. तुमच्या याच्यामध्ये काय पण नाही विचारसागरामध्ये का जो आनंद सत्यप्रकाश विभव आधार असं काय ना. हे जे सृष्टी आहे कोणावर स्थिर आहे? नाही काही सृष्टी कोणावर स्थिर आहे म्हटलं नाही सांगता. परमात्म्यावर सर्वेंद्रिय गुणापासून ह्याच्यातला आहे तुमचे जो आधार नामरूपास. नामरूप म्हणजे जगत. सर्व भक्त म्हणजे सर्वांना आधार. तिथं कोणत्याही प्रकारे गुण नाहीत. मायेचा काही संबंध नाही. आणि गुणभोक्तृत्व म्हणजे निर्गुण स्वरूपात आहे. आणि गुणभोक्तृत्व म्हणजे गुणाचं पालन करणार आहे. हे सगळे विशेषण ब्रह्माची आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज संगीताचं वर्णन करून सुंदर असं सांगतात. परितेगा किरटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटे पटवून असे तंतुजेवी. ते ब्रह्म कसं आहे हो? परितेगा किरटी ऐसे अवकाशी आकाश जैसे. अवकाशी म्हणजे पोकळी. नसे अवकाशी आकाश नाही का. म्हणजे आकाशामध्ये केवळ पोकळी आहे त्याप्रमाणे. आणि पटी पटवून तैसे तंतुजेवी. त्याप्रमाणे तंतुजेवी. तंतूचा जसा पट होत असतो त्याप्रमाणे त्याची उपलब्धी होते. त्याची व्याप्ती सांगतात. उदको आणि उदकी रस्वसे अवलोकी दीपपणे दीपकी तेज ऐसे. उदको आणि उदकी ज्याप्रमाणे आणखी पाण्यामध्ये जसा रस असतो त्याप्रमाणे त्याची व्याप्ती असते. दीपपणे दीपकी तेज देवी. दिव्यामध्ये ज्याप्रमाणे तेज असते त्याप्रमाणे त्याची स्थिती असते. कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी. शरीर होणे शरीरी कर्मजेवी. कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी. त्या कापरामध्ये जसा सुगंध असतो त्याप्रमाणे आणखी असते. शरीर होणे शरीरी कर्मजेवी. शरीर होऊन शरीरी म्हणजे शरीर जे आहे शरीर कर्म त्याचं उपादान कारण कर्म आहे. ते कर्म शरीर होऊन नाही का उपादान कारण लागते ना. आगा कर्मे जाई तव दे शिकदुःखी बळावे ते तो भोगावे. आपलं कर्म शिल्लक राहतं ना त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागत असतो.
ते कर्मच शरीराच्या रूपाने आणखी आपल्याला प्राप्त होतं. किंबहुना श्री पांडवा सोनियाचा किंबहुना म्हणजे फार काय सांगा. जसे पांडवा सोन्याचा सोन्याचा तुकडा आहे. मग तुकडा झाला म्हणजे काही तो सोन्याहून वेगळा असतो का? तो एक स्वरूप आहे. तैसे सर्व होणे सर्वांगी असे. त्याप्रमाणे आणखी ते परब्रह्म परिच्छिन्न नसून सर्वव्यापक असल्यामुळे सर्वांच्या ठिकाणी त्याची व्याप्ती आहे. सर्वांगी असे. मांस असताना शरीरावरती मांस, मग एकाच अवयवावरती मांस असते का संपूर्ण अवयवावरती? जर मांस जर शरीराच्या ठिकाणी नसेल तर एकच धंदा आहे. मग कोणता धंदा आहे? नाही, हातामध्ये केरसुणी घ्यायची, नाही दांडकं घ्यायचं, कुत्रे हाकलत बसलायचं. ते कुत्र्याचं खाद्य आहे ना ते. म्हणून ईश्वरी रचना आहे म्हणून फार चांगलं आहे. नाहीतर नुसतं हातोडं जर गेलं तर काय राहत असते सगळं. मासे हाकलता जन्म जायचा सगळा. तर माशाचं जिथं खवंद पडलं असलं तिथंच काय बसते? माशी बसत असते. ते वर्णन आहे. म्हणून ईश्वरी लीला आहे. सगळ्या अंगावर आपलं काय ठेवलेलं आहे? मांस ठेवलेलं आहे. दृष्टांत घेऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. पै बोगचो वाकुडा परी पाणी असे सोहाडा, वन्य झाला लोखंडा लोह नव्हे की. आता त्याचा अपवाद म्हणून पण आणखी सांगतात का बोगची असे वाकुडा. एखादा कालवे काढली असतं धरणामध्ये, मग ते कालवा सरळ असतो का? जसा जसा येईल त्याच्याप्रमाणे आपण कारमध्ये प्रवास करतो. त्याच्यात लिहिलं असते सावध घेऊन गाडी काय करा. म्हणलं इतकं सावध कशा? म्हणलं वळण नाही की काय, सरळ गाडी नेली तर जायची ओढ्यात. मग पाठी लावली असते. पुढे काय आहे? सावध धुवून गाडी काय करा, चालवा. तरी माणसं सावध होत असतात का? जाऊ द्या. एक एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत काय केलेला आहे, सांगितलेला आहे. ओघची असे वाकुडा परी पाणी त्या आणि वळणदार व कालव्यामध्ये पाणी मात्र कसं आहे? ते काही वाकडं तिकडं आहे का पाणी? जसं असेल त्याप्रमाणे. वन्य जाळा लोखंडात तरी लोह नव्हे की. आपण सळे तापवत असतो, मग त्याच्यामध्ये अग्नी शिरत असतो. वन्य जाळा लोह नव्हे. मग लोखंडामध्ये जरी अग्नीने प्रवेश केला तरी लोखंड अग्नीहून काय आहे? भिन्न आहे. दुसरा दृष्टांत घटाकारे वेटाळे नम गमे वाटोळी. घट आपण लावले, घटाच्या आतमध्ये आणि जसं आकाश असते नवे गमे वाटोळी. म्हणून आकाश कुठं वाटोळं आहे का? मोठी चौफळे आहे दिसे. एखादा मोठा असतो चौकोनी भिंत असतात, मग भिंत आणखी त्याच्यामुळे असेल, पण त्याच्यातलं आकाश मात्र जसंच्या तसंच असते. परी ते अवकाश जैसे नव्हेची का आकाश आहे, विकार होऊन तैसे विकारी नाही. विकारात जरी त्याचा प्रवेश असला तरी ते विकार होऊ शकत. दृष्टांत असतो ना, आपले सामान्य दृष्टांत असतं. एखादा संन्यासी मनुष्य आहे, आग्रहामुळे कुठं गेला, लग्नाला गेला कोणाच्या, आणि तो जरी ग्रहस्थी माणसामध्ये बसलेला असला तरी तो ग्रहस्थी होत असतो का? मग सगळी क्रिया कोणाप्रमाणे करतो? ग्रहस्थाप्रमाणे. पण असतो मात्र संन्यासी. संन्यासाचा दृष्टांत सांगितलेला आहे.
वेळ जाते म्हणून सांगत नाही दृष्टांत. नाही, वेळ दृष्टांत म्हणजे संन्यासी कोण्यातरी आणखी देवळामध्ये होता. लग्नाचे दिवस आणि ते लग्नाची वरात कुठं घेऊन जात असतात. जिथं हनुमंताचं देऊळ आहे तिथं. बरं का. मग तिथला तो नवरदेव वगैरे पाहिला. त्या नवरदेवाला दर्शनाला जायचं होतं. नवरदेव काशी घोड्यावर बसून आलेला होता. मग तो घोड्याला घेऊन दर्शनाला जाणार का? मग घोड्यावरून उतरायचं म्हणजे इतराप्रमाणे का? मग त्याचे सहकारी असतात, त्याचे पाय कुठे घेतात. मग त्या संन्यासाने विचारलं, म्हटलं कवायला घोड्यावरून उतरते, माणसं खांद्यावर घेते, याला काही पाय नाही का? म्हणले महाराज तुम्ही या भानगडीत पडू नका. स्वर्ग आहे की काय आहे? स्वर्ग आहे की त्याचं ते सगळं वैभव पाहिल्यानंतर त्याच्यातही मनामध्ये ठेवले. म्हणलं महाराज तुम्हाला तसं व्हायचं आहे का? तुम्ही काळजी करू नका, सर्व आम्ही जमून आणतो. आणि पुढे करून झाला तो काही काही ग्रस्ती झाला का झाला. ग्रस्ती झालं पुढे त्याला स्वप्न पडलं. काय पडलं? आणि त्या स्वप्नामध्ये बरं का, आता त्याला मुळात कोण होता तो? आता त्याला त्याचा संन्यासाचा काय पडला? विसर पडला. दृष्टांत संपला होता. त्याप्रमाणे आणि जसं ध्यान केलं झोपेमध्ये त्या संन्यासीचा काय पडला, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या स्वरूपाचा काय पडलेला आहे. काय माझा तो झोपेमध्ये गेलेला आपल्याला संन्यासी आहे म्हणतो का? पण जशी झोप असेल त्याप्रमाणे दृष्टांत आपला संपला. सांगण्याचं एक आहे, झोपेमध्ये माणसाला आपल्या स्वतःचा विसर पडत असतो. तो विसर म्हणजे दोन अवस्था आहे ना. एक विसराच्या सापेक्ष आठवाच्या सापेक्ष विसर. तसं आपल्या स्वरूपाचा आपल्याला काय पडलेलं आहे. मला गुरुजी ज्ञान सांगतात म्हणजे काय, ब्रह्म आणून देतात का विसर घालवतात? ते विचारसागरातले दृष्टांत नाही का. लेखनी आणून दिली काय त्याची. मग श्रीगुरु काय करतात? ब्रह्म घालवतात. काय घालवतात? विभ्रमाचे प्रकार असतात. विषयात सुख आहे, आहे सुद्धा काय ब्रह्माचं आहे की. देहाला आत्मा म्हणणे आहे काय, मी मरतो मी जगतो हे सुद्धा काय आहे का. तुमच्या याच्यामध्ये म्हटलं आहे, संतांच्या संगतीमध्ये काय निवृत्त होत असतो ब्रह्मा. म्हटलं आहे की वासुदेवाच्या याच्यामध्ये भ्रांती समळ गेली नाचत प्रेमचंडी. हे काय जनार्दने स्वस्वरूपाला प्राप्त. मनमुख्य इंद्रिय सत्वादी गुणाया सारे के ऐसे धनंजय आवडे की. सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे? मन आहे. त्याला मनाचे प्रकारे अंतःकरण असे म्हणतात. अंतःकरण आतलं जे ज्ञान घेण्याचं करण असतं त्याला अंतःकरण असं म्हणत असतात. त्याचे 4 प्रकार पडतात. मनबुद्धी चित्त आणि संकल्प विकल्प करत असेल तर, चिंतन करत असेल तर, एखादा अभिनिवेश घेत असेल तर बरं का. एकाच वृत्तीचे काय आहे. सारखे ऐसे धनंजय आवडे की गुळाची गोडी नवे बांधया सांगडी. आणि तशी गुणेंद्रिय फुडी ब्रह्म एक कसं आहे गुळाची गोडी. अलीकडे गुळाचा प्रश्न संपला. सगळे कारखाने निघालेले आता. म्हणजे कारखान्यामध्ये गुळाची गोडी नाही का नवे बांधया सांगडी. मग त्याची असं हे तयार होतं बघा ते. मग त्याच्यामध्ये गोडी आहे कधी आकार गोळी झाला का. मग गोडी जशीच्या आकार कोणाला दिसतोय? गोडी दिसत असते का माणसाला? मग गोडी मात्र
नाही का, गुळाचा ढेप ती चौकोनी असते, गोल असते, मग गोडीसुद्धा गोल होते. तिला कोणताही विकार नाही, ती जशीच आहे तशी. गुणेंद्रिय पुढे नाही, पण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी गुणेंद्रिय वगैरे काही नाही. शिराचे दसे शिराकार असे, आणि शिरच नव्हे त्याचे जे कपिध्वजा. क्षीराची दशे म्हणजे दूध या स्वरूपामध्ये, दुधामध्ये लोणी आहे ना, घृतरमे शिराकार द्यायचे. जरी आणखी त्याच्यामध्ये काय आहे, तूप आहे, त्याला घृत म्हणतात. अजून तापवल्यानंतर मग त्याला तूप म्हणतात. घृत याचं म्हणत असतात. घृत शिराकार्य द्यायचे. त्याप्रमाणे आणखी ते शिराकार्य म्हणजे दुधाच्या आकाराचे होत नाही, परी शिराची नव्हे द्यायचे कपिध्वजा. जरी आणखी ते दुधामधून आपल्याला प्राप्त होतं, दूध वेगळं आणि तूप वेगळं, याची प्रक्रिया करावी लागते ना, नाही का. प्रक्रिया म्हणजे कोणती, मग त्याच्यामध्ये जाऊ द्या, अलीकडचा भाग वेगळा आहे. पंढरपूरला काय करत असतात, म्हणजे ते दूध विकणारी माणसं असतात ना, दुधावरचं सगळं साय काय करतात, आणि निकम्म असलेलं दूध काय करतात ते आपल्याकडे, त्याच्यावर त्याचा परिग्रह होता आहे. काय दुधात तुपाची उपलब्धी कुठून आहे, दूध या आकारामध्ये दिसतं का ते, म्हणजे आपल्याला मानावं लागत असेल. दुधावन घृत वेगळं आणि घृतावन दोन मिश्रण जरी दिसत असलं तरी त्याच्यामध्ये भेद आहे. दृष्टांत देऊन सांगा, तैसे विकारी विकार नाही अवधारी. हे विकार जरी आणि अनंत असले तरी सुद्धा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही एक रस आहे अविकारित्वात. भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्माचं वर्णन, आत्म्याचं वर्णन करतं की निर्गुणत्व आत्मिकार नाही आहे. जाऊ दे, आठवत नाही, तुम्ही सांगत नाही ना, मला आठवत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नाही मत्वा अजून नान्यते अन्य. बस आहे, आठवत नाही. पुढचा श्लोक. ते दृष्टांत आलाय म्हणून तिथे सांगितलं बा. हे विकारी विकार नाही अवधारी. त्याच्यामध्ये राहून विकार सगळे उपाधीचे आहे, कोणाचे आहे सगळे. हे बा, आत्मस्वरूपाशी शरीराचा तुझा काही अविकारित्वात आहे, त्याला कोणताही विकार होत नाही. जसं तसंच असतं. नाही का, विकार नाही विकारी. सारे विकार जर कोणाचे असेल तर ते मायेचे आहे. त्याच्या ठिकाणी मायेचं आणावं लागलं असं, संबंध लावा लागत असं, त्याप्रमाणे. पण आपला भ्रांत असल्यामुळे सगळे मी म्हातारा आहे, मी गोरा आहे, मी अमका आहे वगैरे, हे सगळे लहान आहे, मोठे आहे, सगळे उपाधीचे विकार असतात. आणि उपाधीचा धर्म आत्म्यावर लागतो. आपण कोणावर ते जन्म आणि मरण शरीराला का आत्म्याला आहे. मग आपण दस क्रियाच्या वेळेला म्हणतो त्याच्या आत्म्याला काय मिळाली पाहिजे. मग आत्मा काय दुःख भोगीत होता का. मग विकार कोणावर लादले आपण. आता ज्याला असंगत्व माहिती आहे, कोणाचं नासत्व विद्यते भाव उभयावर आपली दृष्ट होतात. शरीराबरोबर आणखी जीव, शरीर पडते, जीव जसाच्या
आणि त्याचं जसं काही कर्म असेल त्या कर्माप्रमाणे त्या योनी काय होतात मग प्राप्त होत असतात. जीव वेगळा आणि जीवाचं स्वरूप असणारा आत्मा म्हणते तुमच्या ह्याच्या 8व्या प्रकरणामध्ये अध्यायामध्ये त्याला आधी दैव असं म्हटलेलं आहे. जीवाला आधी दैव असं म्हटलं आहे, शरीराला आधिवत म्हटलं नाही, आधी दैव वगैरे. आणि आधी यज्ञ म्हणजे परमात्मा. चांगला विचार आहे त्याच्याकडे. आकाराभोवरी ना ये सोने ते सोने. सोन्याचे दागिने केल्यानंतर त्याला अनेक विकार, पण सोनं मात्र जसंच्या तसंच असतं. अलंकार वेगळे असले तरी अलंकामध्ये असलेलं सोनं मात्र काय असते, त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. या उघड मराठी या वेगळेपणे धनंजय जाण कुण इंद्रियापासून ये. आता अर्जुना उघड उघड तुला सांगतो, ते वेगळेपणे धनंजय म्हणजे ब्रह्मस्वराबरोबरून सर्व उपाधीचे धर्म त्याच्या ठिकाणी कोणताही संबंध नाही. मन ब्रह्म कसं गुण इंद्रियापासून आहे. मायेचे 3 गुण, त्याच्यापासून होणारा कार्य इंद्रियादी, याचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीही संबंध नाही. हा नाम रूप संबंध आकाराशीच भेद, आकाराशीच नाही का, जाण पण इंद्रियापासून आहे. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच वस्तूची नाही. त्याच्यामध्ये असलेल्या वस्तूची त्याचा नाम म्हणा, रूप म्हणा, संबंध म्हणा, जाती म्हणा, हे सगळे उपाधीचे धर्म आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणती उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीचा संसार नुमा नाही तैसे मला करून ठेवा नारायणा. म्हणून ते गुण नव्हे काही गुणात या संबंध नाही, परिठयाची अटाई या भाषरी. म्हणून गुणाचा आणखी परमात्मा स्वरूपाचे संबंध नाही. म्हणजे गुणाच्या रूपाने आणखी ते ब्रह्मच भासत असतं. येथोडी यासाठी सप्रभाज्य आयटी अनायसे जाय किरटी ह्याची धरी. एवढ्याकरता माणसाला आणखी असं वाटत असतं, संभ्रम भ्रम होत असतो. नाहीसे जाय किरटी ह्याची धरी. जरी संबंध नाही तरी त्यांनी धारण केलेले आहे असा संबंध आणखी त्याच्या ठिकाणी, त्याच्यावर ते वेगळंच असतं. जरी आधार असला तरी एखाद्या रुळावरून आणखी गाडी जात, तेव्हा गाडीला रुळे आधार आहे, पण रुळ म्हणजे गाडी नव्हे, गाडी म्हणजे ते आधारणे ऐसे अपराधे आकाश आहे. प्रतिवदन जैसे आरसेने म्हटलं त्यांनी कसं धारण केलं. सर्वेंद्रिय गुणाभासन सर्वेंद्रिय आसक्तम सर्ववृक्ष, सर्व म्हणजे सर्वांना धारण करते. पण धारण कसं करते, परितेगा धरणे असे आभास जेवी अपराधे जेवी आकाशे. सगळे ढग जे येत असतात ते कुठे असतात, आकाश तर पोकळी आहे की, पण पोकळी असताना ढगाला धारण करते, खाली पडायला पाहिजे ना. पण त्याचा शेवटी एक ब्रह्मसत्ता काय करावी लागते, त्याच्याशिवाय आणखी ते गणित सुटू शकत नाही. कारण आकाशाने धारण केलं असं म्हणावं तर मग सर्व वस्तू धारण केल्या पाहिजे. म्हणून आकाशालाही सुद्धा धारण कोण करत असतो, परमात्मा. नाही ना, त्याच्या पुढाची सर्व सत्तावान एक तत्व काय केलं पाहिजे, नाही ना, संपूर्ण याची अद्भुताची म्हणजे ब्रह्मांडाचे, ज्याच्यावर ते सगळे ब्रह्मांड स्थित असतात, एक तत्व मानलं पाहिजे, त्यालाच म्हणतात ब्रह्म. आणि वरच्याचा विचार करते, शास्त्राने विचार केलेला आहे. दोरीवर ते सर्प वाचतो, सर्पाचा काही संबंध नाही. त्याप्रमाणे या जगताचा ब्रह्माशी काही संबंध नाही.
म्हणलं मग संबंध कसा ओढून तडून काय केलेलं आहे ना. दोरीवरती सर्पाचा काही संबंध आहे का? मग आपण संबंध लावतो ते संबंधाचे प्रकार असतात. दृष्टांत एक 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 दृष्टांत जीवनाचा सिद्धांत. प्रतिवदन जैसे आरसेने, आरशामध्ये आपण आपलं मुख पाहत असतो. आहे का आरशाचा काही संबंध आहे का त्याच्याशी? संबंध असता तर दिसलाच नसता. मानसी गेली तर लगेच प्रतिबिंब दिसत नाही. तरी सूर्य प्रतिमंडळ आणि जैसेने असे शरीर का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी, तरी सूर्य प्रतिमंडळ जरी यायचं ना तरी सूर्य प्रतिमंडळ. सूर्य काय केलाय अर्थ बघावर. किंवा जलाशयातील पाण्याने जसे सूर्याच्या प्रतिमंडळाला म्हणजे सूर्य प्रतिबिंबाला किंवा सूर्यकिरणांनी मृगजळाला जसे धारण करावे. सूर्यकिरणांनी मृगजळाला जसे धारण करावे. प्रतिमंडळ मला वाटलं प्रतिमंडळ म्हणलं मंडळ कुठून आलं. मृगजळ असताना त्याचा दृष्टांत घेतलेला आहे. कारण मृगजळाला कोणाच्या किरणाची आवश्यकता आहे? याच्या चंद्राच्या नाही, कोणाच्या. आणि मग ते दिवसा असते त्याचा विवर्तवादामध्ये मृगजळाचा दृष्टांत घेतलेला आहे. आणि जसं आणखी वरून आपल्याला काय दिसतं, सूर्य दिसतो. सूर्याने धारण केलं सूर्याच्या त्याचा त्याच्याशी काही संबंध घेतलेला आहे दृष्टांत. जैसेने धरी सलील, ज्याप्रमाणे पाणी रश्मी मृगजळ धरी जे जेवी. रश्मी मृगजळ म्हणजे सूर्याचे जे किरणं असतात, त्या किरणामुळे आपल्याला मृगजळाचा भास होत असतो. वास्तविक त्या किरणाशी त्याचा काही संबंध नाही. ते का संबंध विन या सर्वाचे तरी निर्गुणा आणि परिवायाचा मिथ्या दृष्टीचा वेदांत सिद्धांतच आहे. ते संबंधाचा प्रकार सांगतात ना, त्याच्याशी त्याचा काही संबंध येत नाही. त्या संबंधाचा विचारसागरामध्ये अधिकारी विषय प्रयोजनाने पुढे संबंधाला द्वित्व लागत असते. एकट्याच्या ठिकाणी काय नसतो संबंध. त्याच्यामध्ये संबंधाचे प्रकार असतात. समूह संबंध, तुमचा हे संबंध, पक्षी वृक्षाचा संबंध, परिदेवायाचा मिथ्या दृष्टी. आरोपित म्हणत असतो त्याला मिथ्या दृष्टी असं म्हणतात. यापरी निर्गुणे गुणाचे भोग नाही. गुणभोक्तृत्व या पदाचं वर्णन आहे. ब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही गुण नाही. निर्गुण स्वरूपाचा असताना सुद्धा गुणाचे भोग नाही. रंका राज्य करणे स्वप्न जेवी. ज्याप्रमाणे रंका राज्य करणे अगदी गरीब मनुष्य आहे. आता स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये काय झालं, तो राजा झाला, सगळं सत्ता गाजवायला लागला कशामध्ये. आणि पुन्हा जागा झाला पाच होतं काय नाही तसाच आहे. काय उपयोगाचं? स्वप्नामध्ये दिसतं ना आपल्याला. एक स्वप्नाचा विचार इथे नाही केला, पण तुमच्या विचारसागरामध्ये सव्या तरंगामध्ये केला आहे स्वप्नाचं. मग स्वप्नाचं उपादान कारण काय? दोन्ही आपले घ्यायचे असते. एक जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरिया उन्मनी. एक सिद्धांत बिंदू नावाचा ग्रंथ आहे. न जागरण न सुषुप्ती. त्याच्यावरती मधुसूदन सरस्वतीने भरपूर त्याच्यावर विचार केलेला आहे. हे स्वप्न का पडतं वगैरे आपली सिडनीमधले 10-15-20 मुद्दे विचारसागराच्या सहाव्या तरंगामध्ये प्रारंभ झालेले आहे. आता विसर झाला म्हणा, आता त्याचा काय उपयोग आहे.
आता काय विचारसागराची परीक्षा द्यायची. म्हणून गुणाचा संग अथवा गुणभोग हा निर्गुणी लाग म्हणू नये. म्हणून गुणाचा संबंध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे अथवा गुणाचा भोग त्याच्या ठिकाणी घडत असतो. निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी याचा काही लाग लागू शकत. किती जरी मृगजळ भासलं, मृगजळाला पूर जरी आला तरी जमीन जशीच आहे. त्याच्यातला एक खडासुद्धा काय होत नाही, पाण्याने भिजत नाही. नाही का? मृगजळ खरोखरच आहे का भासमान होणार आहे? बोलते कोण त्याला? बोलते कोण? हरी. आणि ते तहान लागली ते जातं मृगजळाच्या ह्याच्यामध्ये. फुटवणी पडे तो मृग वाढे परिणामाने माव. शेवटी ग्लानी येतं, खाली पडतात, मरतं, तरी त्याची भ्रांती जात नाही. त्याला मृगजळ सत्य मग आपली स्थिती तशी आहे. विषय एवढी बोलले. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमयच सूक्ष्मत्वात अद्विज्ञेयं दूरस्थम जानती गेलं. का म्हणलं हे ब्रह्म कसं आहे? प्रत्येक पदार्थाच्या बहिरंतश्च भूतानाम आत बाहेर त्याची व्याप्ती आहे. आत बाहेर बाहेर नारी नाही घरी नाही घरी. आपण आकाशात आहो ना, मग आतही कोण आहे? आकाशात. बाहेरही कोण आहे? त्या गवळणीच्या यशोदेला तिच्या असलेल्या मुलाचा संबंध चांगला आहे. भूतानाम चरमयवच याच्या या सृष्टीमध्ये त्याची जे जे देखील भूत होते ते जाण पडून म्हणाचे दूरच अचरम चरम यायच नाही का? त्याच्यामध्ये चेतन आणि जड कोण आहे? सगळं. आचार म्हणजे जड आणि चर म्हणजे काम कसं आहे? आचार आहे मुंगी बारीक का असेल ना, हे जीवत्व आहे. जिथे जीवत्व असते तिला चर असं म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये जीवत्व नाही त्याला काय म्हणायचं? आचार म्हणावा. म्हणून तर मुंगीच्या ठिकाणी जीवत्व आहे. जीवाचा अत्यंत सूक्ष्मपणा म्हणजे मुंगी, अत्यंत स्थूलपणा म्हणजे हत्ती. हत्याचा वाढव्य शरीर असं आपले. त्याला ते काही तुमच्या याच्यात राहू शकत नाही. त्याला अरण्य लागतं. काय लागतं? इकडच्या भागाला ते ब्रह्मगिरीवर तर जा तुम्ही आपल्या कुठे ऋषिकेशला आणि बद्रीनाथला गेल्यानंतर काय जंगल असते. मग त्याच्यामध्ये अचरम सूक्ष्मत्वात अद्विज्ञेय. ब्रह्म हे किती सूक्ष्म आहे पण जे दृश्य होऊ शकत नाही त्याला सूक्ष्मत्वात. अक्षरम ब्रह्म परम तिथं घेतलेलं आहे. सूक्ष्मत्वात अविज्ञेय. अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे अविज्ञेय म्हणजे त्याचं ज्ञान होऊ शकत नाही का? एखाद्या तुमच्या याच्यामध्ये बीज असते फळामध्ये, ते का अत्यंत काय असते नाही संबंध आला त्याचं लक्ष आहे. फळामध्ये बीज असते का? दिसते का? ते नाही म्हणावं तर जर त्याच्यामध्ये बीज नसेल, जर बीज नसेल तर काय तुमचा मटकीचा दाणा त्याला अंकुर फुटू शकत. कारण बीज काय झालं? काळाने म्हणा उष्णतेने जे का झालं. भाजलेले शेंगदाणे आहे त्याला कुठं अंकुर फुटते का? खाण्याचे शेंगदाणे बीज दिसते का? त्याच्यात मला विज्ञानशास्त्राने सुद्धा विचार केला. पण ते रात्री पाण्यामध्ये शेंगदाणे टाकले ते म्हटलं ते फुगले कसे?
अजून विज्ञानाला सांगता येत. छिद्रचं दिसत नाही, पण पाणी गेलं आणि हिरवा आंबा पिवळा झाला. पूर्वी हिरवा रंग दुसरा कोण आला. दृष्टांत संपला. सुख दूरस्थम चांतिकेचे सम. त्याला जवळही म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही, दूरही म्हणता येत नाही. कोणत्याच विशेषण तिचं लावता येत नाही. चराचर भूतान माझी असे पंड सुद्धा नानावन्नी उष्णता. चराचर भूता माझी असे पंड. चर आणि अचर, चेतन आणि जड याच्यामध्ये जे व्यापून असते, कशाप्रमाणे नानावन्नी उष्णता अभिदेवी. एखादा बाई तवा असतो, तो तवा आणखी एक तव्यामध्ये कोण शिरतो, तवा तापावा लागत असतो ना. किती माणूस ओरडला, झाली का भाकरी, झाली का, तवाच तपला नाही, भाकरी काय तुमच्या डोक्यावर तवा ठेवायची. मग आता ते आहे अग्नी तो एका भागाला लागला आणि सगळ्या भागामध्ये अग्नी शिरला. मग त्याची व्याप्ती कशी मानली पाहिजे. ज्या अर्थी लोखंडाला हात लावल्यानंतर 10 तास हात जळतो, त्या अर्थी त्याच्यात काय असली पाहिजे. अविनाश व्हावे सूक्ष्म असे आगवे, व्यापनी असे जाणावे ज्ञेय असे. ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, तिन्ही प्रकारचे नाश ज्याच्या ठिकाणी नाही, असं असलेलं अविनाश तत्व. सूक्ष्मत्वात अविज्ञेय, अत्यंत सूक्ष्म असलेलं, व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय. सर्वामध्ये आणखी ज्याची व्याप्ती आहे असं जे असेल त्याला ज्ञेय असं म्हणतात. जे एक आत बाहेरी, एक जवळी दुरी, एक वाचून परी दुजी नाही. एक आत बाहेरी, एकच तत्व आहे. आतही आहे, बाहेरही आहे, जवळही आहे, दूरही आहे. एक वाचून परी दुजी नाही. त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. एखाद्या वस्त्रामध्ये तंतूशिवाय दुसरं काय असेल, तंतूशिवाय ज्याप्रमाणे दुसरं काही नाही, त्याप्रमाणे एका परमेश्वराशिवाय अन्य दुसरं काहीही नाही. अंतिम निर्णय. क्षीरसागराची गोडी माझी भाऊ थोडी थोडी, हे नाही परवडी पूर्ण जगा. क्षीरसागराची गोडी, आपल्या जो समुद्र आलेला आहे ना, तो सगळा बरं का खारट आलेला आहे बा. एकाने विचारलं, म्हणलं एवढं मोठं समुद्रामध्ये पाणी आहे, ते खारट का दिसते. सांगणारा माणूस जरा चॅप्टर होत असं म्हणायला लागला. म्हणलं तुम्हाला माहिती नाही का खारट काय असते. तर आपण पाणी पिण्याच्या वेळेला पाणी कसं असते, म्हणजे ते कसं लागते. खारला कोणीतरी पूर्वय्या उत्तर भागातला वर माडीवर राहत होता बा. आणि ते मुंबईसारखं ठिकाण पाचपेठावर ते कोण बसले होते, लावारच माणसं. एखादी झोप होती, ती तोंडवाची झोप होती. बरी पूर्वय्या तो इतका आळसी होता, काही विचारच नका बा. बाथरूम जवळ असून सुद्धा तो त्याचा उपयोग करीत नाही. जोरात काय लागली लघवी, आणि याची वरून लघवी करायला काय करी, आणि याची झोप कशी होती. रागवलं. त्याने सांगितलं, म्हणलं अहो, म्हणलं रागवायचं काही कारण नाही. ते म्हणलं गंगेचं तीर्थ होत. तीर्थ जर होतं, गंगेचं पाणी कसं आहे, गोड आहे की, मग खारट का लागलं. 2 तास पोटात होतं. दृष्टांत आपला संपला, सहज आलेला आहे. क्षीरसागराची गोडी माझी. मग एवढा मोठा जो समुद्र दिसतो असं म्हणतात, आपल्याला काही माहिती नाही खरं काय आणि खोटं काय. ते परमेश्वराची लघवी आहे.
खारटपणा आहे ना त्याच्यावर. नाही परवडी पूर्ण जगा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण. समुद्र कसा आहे, धरण कसं आहे, हा पूर्ण आहे. पूर्णाला मिळाल्यानंतर नदी कोणाला मिळते? मोठ्या नद्या कुठे मिळत असतात? मग ते अल्प राहतात का समुद्र होतात? तसा जीवसुद्धा ब्रह्माला मिळाला म्हणजे जीव ब्रह्मैव. मिठाचा कडा पाण्यात पडला, तो कडा केवढा होतो? तयाची अनुस्थिती कोंबणी नाही. काय स्वेदाच्या प्रवृत्ती वेगळ्या पोटी, दयाच्या अनुस्थिती कोंबणे. जे अन्नजाराच्या स्वेदाच्या शखानी आहे त्याच्यामध्ये जीवाची उत्पत्ती होत असते. वेगळे वेगळे जरी दिसत असले तरी दयाची अनुस्थिती ब्रह्म हे सर्वांमध्ये आणखी व्यापून असते. म्हणून अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण थोरवेदाची गाथा तेव्हा म्हणला श्रोते मुख्य. टिळकाचं नाव आलं ना महाराष्ट्रामध्ये कोण होऊन गेलं म्हणून तुम्ही सर्वांमध्ये कोण आहात? जोगाचे नाव आलंय. हा प्रसंग असे तुझ्या 15व्या अध्यायामध्ये आहे. घटशास्त्र अनेक माझी बिंबवणी चंद्रिका नव्हे. घटशास्त्र म्हणजे हजारो घट आहे, त्याच्यात पाणी आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात चंद्राचं काय पडतं? मग प्रतिबिंबामुळे चंद्र अनेक आहे का एक आहे? प्रतिबिंब आणि चंद्र किती? लवणकणाची राशी क्षारता त्याची. मिठाचे दाणे भिन्न भिन्न असतात, पण त्या मिठामध्ये असलेला खारटपणा कसा आहे? गोडी ओशी आणि एकची गोडी नाही का? मळता ऊस कारखान्यामध्ये घेऊन जातात ना, पण त्याच्यामध्ये गोडी किती आहे? श्लोक संभ्र लवणकणाची राशी शारदा एकदयशी कोडी उभी एकची गोडी. अविभक्तम विभक्तेषु विभक्तमेव षष्ठितम भूतभर्तृतज्ञेयम शिष्य वर्तते. अविभक्तम विभक्त भिन्न भिन्न भूतामध्ये एकच तत्व आहे. विभक्तमेव ते मात्र विभक्त होऊ शकत नाही. भूतभर्तृचं तज्ज्ञेयम ग्रशिष्णू प्रभू विष्णूच. भूतभर्तृचं संपूर्ण भूताला धारण करणारं तज्ज्ञेयम त्याला ज्ञेय असं म्हणतात. ग्रशिष्णू प्रभू विष्णूच नाही का? उत्पत्ती आणि लयाला कोण कारणीभूत आहे तेच आहे. आणखी त्याचं वर्णन केलेलं आहे. अनेक भूत जाती जे आहे एकी व्याप्ती आणि विश्वकार्य अस्मृती म्हणून विश्वरूपाला धारण करणारं जे तत्व आहे त्याचा विचार आपण उद्या करू.